या बातमीचे प्रायोजक आहेत विठ्ठलदाजी पाटील महाविद्यालय सलगरे। आमच्याकडे BA, BCom, BSc या तीनही विभागात दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षणाची हमी। आमच्या विद्यालयाची खास वैशिष्ट्ये: शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर गुणवत्ता यादीत आमचं नाव लौकिक। स्पर्धा परीक्षा, बँकिंग, रेल्वे, MPSC, UPSC व इतर स्पर्धा परीक्षेसाठी खास मार्गदर्शन कक्ष, 24 तास अभ्यासासाठी ग्रंथालय उपलब्ध। विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करून गुणवत्तापूर्ण विद्यार्थी घडवण्याची आमची परंपरा। राष्ट्रीय, राज्य व विद्यापीठ पातळीवर क्रीडा स्पर्धेमध्ये सहभाग व योग्य मार्गदर्शन। तेव्हा आपल्या विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी आजच संपर्क साधा। प्रभारी प्राचार्य MS मगदूम। मोबाईल नंबर 97 64 98 86 85। बेळंकी येथे मिरज ग्रामीण पोलिसांच्या वतीने सर्व गणेश मंडळांची महत्त्वपूर्ण बैठक। पाहूया आमचे प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिलेली विशेष माहिती। मिरज पूर्व भागातील बेळंकी परिसरात गणेशोत्सव कालावधीत शांतता राखणे व शांततेच्या दृष्टिकोनातून कायद्याचे पालन करणे याविषयी महत्त्वाची सूचना सर्व मंडळांना देण्यात आली। बेळंकी येथे सर्व गणेश मंडळाची बैठक बोलवण्यात आली होती। यावेळी मिरज ग्रामीणचे पोलीस उपनिरीक्षक माननीय दीपक माने, संजय लामदाडे यांनी महत्त्वाच्या सूचना दिल्या। ते म्हणाले, डॉल्बीचा फाटा देऊन पारंपरिक वाद्यावर भर द्यावा, तसेच समाज प्रबोधन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे, जेणेकरून कार्यक्रमाच्या निमित्ताने दंगा गोंधळ होता कामा नये याविषयी महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या। या बैठकीसाठी बेळंकी, संतोषवाडी, कदमवाडी येथील सर्व गणेश मंडळांचे कार्यकर्ते व सर्व गावचे पोलीस पाटील उपस्थित होते। मिरज तालुक्यातील सर्व गणेश मंडळांना आवाहन करताना पोलीस उपनिरीक्षक प्रदीप माने म्हणाले, मी PSI दीपक आनंदा माने, मिरज ग्रामीण पोलीस ठाणे। मिरज ग्रामीण पोलीस ठाणेतर्फे बेळंकी येथे येणाऱ्या सन 2025 मध्ये येणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त मीटिंग घेण्यात आली होती। त्यामध्ये येणारा गणेशोत्सव हा नशामुक्त, पर्यावरणपूरक व डॉल्बीमुक्त करण्यासाठी मिरज ग्रामीण पोलीस ठाणेकडून आवाहन करण्यात आले आहे। सदर आवाहनास सर्व लोकांनी, सर्व गणेश मंडळांनी चांगला प्रतिसाद द्यावा व सदरचा गणेशोत्सव हा कायदा व सुव्यवस्था अधीन राहून पार पाडण्यात यावा, असे आम्ही मिरज ग्रामीण पोलीस ठाणेतर्फे आवाहन करीत आहे। याबरोबरच हे बातमीपत्र संपले। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार।